अमरावतीत राजवीर जनहित संघटनेच्या वतीने एक महत्वाची मागणी प्रशासनासमोर ठेवण्यात आली आहे. नबींच्या शान विरोधात कथित वक्तव्य केल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान यांच्या अटकेची आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले असून कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. अमरावतीमध्ये राजवीर जनहित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. नबींच्या शान विरोधात कथित वक्तव्य केल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. दरम्यान मागण्यांवर लवकरात लवकर योग्य कारवाई न झाल्यास अमरावतीसह विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजवीर जनहित संघटनेने दिला आहे. निवेदनावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हम ये जो निवेदन देने आए कलेक्टर साहब को, जो इनने गुस्ताखे नफ़ी के शान में जो गलत बोले गया है, हम उसके बारे में कलेक्टर साहब को निवेदन देने आए हैं राजवीर संगठन के माध्यम से। आपकी क्या मांग है इसमें? बस हमारी यही मांग है, जल्द से जल्द वो कार्रवाई करे जाए उसके ऊपर और उसको अरेस्ट करे जाए। अच्छा अच्छा। अगर इसको जल्द से जल्द अगर अरेस्ट करे नहीं जाता है तो हम कलेक्टर ऑफिस के सामने आंदोलन करेंगे और उसका पुतला जलाया जाएगा. नाजिया इलाही खान यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत राजवीर जनहित संघटनेने सरकारला थेट इशारा दिला आहे. आता या निवेदनावर प्रशासन आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.